आज आपण अशा प्रकारे पुरणाचे दिंडे नागपंचमी स्पेशल करणार आहोत, पारंपरिक डिश। हाय फ्रेंड्स, संगीताज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण नागपंचमी विशेष रेसिपी घेऊन आलोय। नैवेद्यासाठी नागपंचमीच्या दिवशी दिंडे, पुरणाचे दिंडे आपण करणार आहोत। कारण नागपंचमीच्या दिवशी गॅसवर तवा ठेवत नाही अशी प्रथा आहे। त्यामुळे आपण हे उकडीचे पुरणाचे दिंडे कसे बनवायचे ते आपण आज रेसिपी बघणार आहोत। तर आता मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, ती आता आपण परातीमध्ये काढून घेऊया। आता ह्यात चिमूटभर आपण हळद रंगासाठी घालणार आहोत, मीठ घालणार आहोत चवीपुरतं आणि किंचित तेल घालणार आहोत, कच्चंच तेल आहे। आणि आपण हे घट्टसर ह्याचा गोळा मळून घेणार आहे, चपातीपेक्षा थोडं घट्ट। जसं पाणी लागेल ना तसं आपण पीठ मळणार आहोत। आधी आपण हे मिक्स करून घेऊया। हे असं छान आपण मळून घेतलेले आहे, चपातीपेक्षा थोडं घट्ट। आता हे आपण अर्धा तास ठेवून देऊया झाकून, म्हणजे हे चांगले मऊ होणार। 1 वाटी हरभऱ्याची डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये किंचित हळद, किंचित मीठ आणि 2 टीस्पून तेल घालून आपण 5 ते 6 शिट्ट्या करून घेणार आहोत। 5 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या। अशी डाळ मऊसर आपण शिजून घेतली बघा, लोण्यासारखी अशी मऊ शिजून घेतली डाळ। याचं आपल्याला पुरण करायचे आणि कटाची आमटी करायला खाली आपण गाळून घेतलेलं आहे पाणी। आता आपण ह्याचं पुरण करणार आहोत। आता आपण कढई ठेवली आहे, आता त्यामध्ये आपण थोडं साजूक तूप घालून घेऊया। छोटा चमचा आहे। ही आपली छान डाळ शिजलेली आहे। आता ही घालूया आपण त्याच्यामध्ये पुरणासाठी। आता यामध्ये 1 वाटी गूळ घालून घेऊया। आपण 1 वाटी डाळ घेतली होती 200 ग्रॅम, वजनी प्रमाण 200 ग्रॅम, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घालून घेतला आपण। तुम्हाला कमी गोड खायचं असेल तर तुम्ही पाऊण वाटी सुद्धा गूळ घालू शकता, किंवा अर्धी साखर अर्धा गूळही घालू शकता। साखर आणि गुळामुळे सुद्धा खमंग होतात, म्हणजे आपलं पुरण खमंग होतं। म्हणजे पोळ्याला सुद्धा आपण तसं करू शकतो, पुरणाच्या पोळीसाठी पण अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली ना तर खमंग होतात पोळ्या। आता हे पुरण आपण छान परतून घेणार आहोत, खाली लागू नाही द्यायचं। गॅस आपण लो टू मीडियमच करायचा आहे आणि असं सतत हलवत राहायचं, खाली लागून नाही द्यायचं। असं आपण करून घेऊ। आता ह्या स्टेजला आपण वेलची पावडर घालूया, 1 चमचा, सुंठ पावडर 1 चमचा आणि जायफळ किंचित किसलेलं। आपण छान पुरण परतून घेतलेलं आहे। आधी गूळ घातल्यावर अगदी पातळ झालं होतं, मग आपण छान ते परतून घेतलं, आता घट्ट झालंय। आता हे वेलची पावडर हे शेवटी घालायचं, म्हणजे छान वास, पुरणाला छान मस्त वास लागतो। वेलची पावडर, जायफळ आणि सुंठ पावडरमुळं आपलं पुरण खूप टेस्टी होतं। आणि आपलं पुरण झालंय, आता बघायचं आपण चमचा घालून, तो चमचा असा उभा राहिला पूर्ण तर समजायचं आपलं पुरण झालंय। आता हे थोडंसं चमचा थोडासा हे होतंय, म्हणजे अजून थोडंसं बाकी आहे। आपण अजून थोडं 2-4 मिनटं परतूया, मग आपलं पुरण झालं आहे। मग आपण बारीक करून घेऊया चाळणीत। पुरणाच्या चाळणीने आपण छान पुरण मऊ करून घेतलेलं आहे बघा असं। आणि आपलं पीठही छान मुरलेलं आहे।
आता आपण दिंडे करायला घेऊ. मी इथे पाणी ठेवले कढईमध्ये आणि वरती जाळी ठेवलेली आहे. आता आपण असा एक असा एवढा लिंबा एवढा गोळा करायचा आणि लाटून घ्यायचा आहे. किंचितच पिठात घोळवायचं. असं चांगलं लाटून घेऊया आपण. आता यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. हे असं फोल्ड करायचं, असं फोल्ड करायचं, इथून फोल्ड करायचं, असं फोल्ड करून असे दिंडे तयार करायचे आणि चाळणीमध्ये उकडून घ्यायचे. आपण असे करून घेऊ. आपण 4-5 असा लिंबा एवढाच गोळा घ्यायचा. असं लाटून घेतला, त्यात पुरण भरायचं. असं फोल्ड करायचं, इकडून फोल्ड करायचं. असे करून घेऊया आपण. आता आपण करून घेतलेले आहेत दिंडे. आता आपण उकडून घेऊया. पाणी आपण चांगलं खाली उकळून घेतलेलं आहे. चालू आहे गॅस आपला. हे दिंडे आपण उकडून घेऊया. दहा ते 12 मिनिटं. आता 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. चांगले उकडलेत आपले दिंडे. हाताला चिटकत नाही. बघायचं हाताला चिटकतात का नाही चिटकत आहेत. आपले छान उकडलेले आहेत. आपण असेच अजूनही करून घेतलेले आहेत. हे झाले की आपण हे उकडून घेऊया. आता हे आपण काढून घेऊया आणि गार करूया. हे आपले दिंडे झालेले आहेत. हे दिंडे नागपंचमीचा सण, पोळा किंवा इतर सणांना केले जाते गोडाचा पदार्थ म्हणून. हे गव्हाच्या पिठाच्या पातळ पोळीमध्ये गूळ आणि चणा डाळीच्या सारणाचा अप्रतिम संगम म्हणजे हे दिंडे. या व्हिडिओमध्ये मी स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत दाखवलेली आहे. त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही हे गोड दिंडे झटपट आणि स्वादिष्ट बनवता येतील. तुम्हाला माझी रेसिपी आवडली आहे का? आवडली असेल तर कृपया लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे दिंडे तुम्ही खाऊन बघा. खूप स्वादिष्ट झालेले आहेत. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. तुम्ही बघू शकताय. बघा किती सुंदर झालेले आहेत आतूनही. आणि हे तूप घालून खातात. असं तूप घालायचं ह्याच्यावर. असं मस्तपैकी साजूक तूप घालायचं. गरम गरमच खातात आणि मस्त दुधामध्ये बुडून हे दिंडे खाल्ले जातात. आणि नैवेद्याला पण हेच दिंडे आपण करतो. नागपंचमीला लहायांचा प्रसाद हे दिंडे, दूध हे आपण नागपंचमीला नैवेद्य म्हणून दाखवतो. तुम्हाला आवडले आहेत का हे दिंडे? आवडले असेल तर तुम्ही सुद्धा करून बघा. आणि संगीताज किचन वाईट्सला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.